पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती वेळ झाला बाई, अजून कसा येईना सौरभ? अरे देवा ईश्वरा, कोण आपण? राहू दे राहू दे राहू दे। आणि प्लीज मला आपण वगैरे असं काही म्हणू नका, कारण मी लहान आहे तुमच्यापेक्षा, आईसारखे आहात तुम्ही। पण मी तुला नाही ओळखलं। नाही, मी तसा इथे नवीनच आहे। मला तुमच्याबद्दल शेजारच्या दामले का कोणी सांगितलं। तुमची खानावळ खूप सुरेख आहे असं मला समजलं, म्हणून जेवायला मिळेल ना मला? हो मिळेल ना। दारात आलेल्या माणसाला न जेवता मी असं परत पाठवत नाही। ये ना, ये, बस बस, ये बस रे, आले। अरे बाबा, थँक्यू। खरंच एक गोष्ट बोलावीशी वाटते आहे। तुमच्या वाड्याच्या भिंतीमध्ये माया भरलेली। आतमध्ये आल्याबरोबर मला आपलंसं वाटलं। अरे घरातली माणसं यांच्यावर प्रेम केलं ना की नंतर ते असं आपोआप वास्तूत सुद्धा उतरतं। तू जेव ना। वाह, काय रे, जमलंय ना? नाही म्हणजे तू कोण, कुठला, कुठून आलास मला काही माहिती नाही। आमचं आपलं साधं जेवण रे, चिंचा गुळाचं जेवण। आणि झाले का? उत्तम। मला ना फक्त घरची आठवण येते। तुला खरं सांगू का, माझ्या आईच्या हातचं खाण्यासाठी खूप फार दिवस थांबलो होतो। तिच्या हातची चव तुझ्या हातात उतरली। अरे मग वरचेवर जायचं घरी, आपल्या कामातून सुट्टी घ्यायची आणि घरी जायचं। तिकडे तुझी आई सुद्धा तुझी वाट बघत असेल ना? नाहीलाच असतो बऱ्याचदा, नाही जमत। मग हे बघ, तुला जेव्हा कधी घरची आठवण येईल ना तेव्हा सरळ इकडे निघून यायचं। अरे सावकाश बाळा, सावकाश। हे घे घे पाणी, घे पाणी, घे बाळा, घे सावकाश। तुला काही वाढू का? पोळी आणू आणखी?
तुला खरं सांगू का, हे असं ताटभर खाण्याची सवयच नाहीये मला. हे बघ, माणसाने कसं ताटभर नाही पण पोटभर जेवावं. ए इकडे हे बघ. असं मी घेते. असं दे बाळा, मी ठेवते. अरे हे घे. हो सॉरी. आई, मला तुमचा हिशोब माहित नाही, पण हे काय? प्रेमाचं मूल काय असतं हे मी तुम्हाला शिकवण्याची गरज नाही, पण आज खऱ्या अर्थानं मला प्रेमाची गरज होते. वा छान. ते प्रेम माया असे शब्द वापरतोस आणि त्याची किंमत हे अशी करतोस. चालणार नाही. मला पैसे नको असू दे तुझ्याजवळ. अरे तू माझ्याशी 2 शब्द बोललास, माझी विचारपूस केली, मला सगळं मिळालं. पण आई, बोर घ्या बोर. हॅलो आई, एक सेकंड. याला नाही नाही म्हणायचं. आशीर्वाद असू. अरे आहेत बाळा, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी. असाच एक जाद मधनं माझ्या भाच्याशी तुझी ओळख करून दे. अरे तुझं त्याचं अगदी जमेल बघ. अगदी सेम तुझ्यासारखाच आहे. चले. सौर्या, तू येडाय का रे? अरे जलवाने तुझ्यापासून हे सगळं लपवलं, त्यात तुझी काय चूक आहे? आणि तू काय ठेका घेतलाय का सगळ्यांच्या चुका पोटात घालायच्या? चंद्या, अरे तू गप्प बस. तिची बाजू घेऊन सुद्धा बोलू नकोस माझ्याशी. ती ना डोक्यात जायला लागली आता माझ्या. तिला काय अक्कल नव्हती का? आपला एक नवरा आहे, तो सर्किट आहे, तो परत येऊ शकतो. अरे आओ, जरा तुम्ही बेतांना बोला. भाऊजींचं अनुताईवर प्रेम आहे. आता त्या प्रेमाला काही अर्थ नाही वहिनी. अहो असा कसा अर्थ नाही? पण त्यांना तरी वाटलं होतं का 20 वर्षाने हा माणूस परत येईल? आपण ओळखतो ना त्यांना. हे असं मुद्दाम न सांगणं त्यांच्या स्वभावातच नाहीये. पण आता या सगळ्यावर काही तोडगा नाही वहिनी. भाऊजी असं कसं? आपण बसून बोलूया ना याच्यावर. नाही, आपण आता बसून बोलू शकत नाही, कारण आता त्या माझी मैत्रीण नाही उरल्या. आता त्या कोणाची तरी बायको आहेत. त्यामुळे आता त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यात मला काही रस नाही. आणि तू चुकून सुद्धा माई मावशीकडे हा विषय काढू नकोस वहिनी. या सगळ्यामुळे वाड्यात झाला तेवढा मनस्ताप पुरेसा आहे. मला आता हा विषय नकोय.
हा माझा त्रास आहे चंदे. हा कसा सहन करायचा ते मी बघेन. पर्स आली ग, आली ग, माझी नवीन पर्स आली, पर्स आली ग, आली ग. आपण नवीन पर्स आणली. काय करताय, काय खाताय? काय खातोय, काय बोरं खातोय. अगं बऱ्याच दिवसांनी आज मला अशी गोड बोरं खायला मिळाली. वा ये तू पण खा. बस 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 बस. खाते हो. हा हल्ली हा. पर्स कोणाची? कोणाची म्हणजे माझी आहे. तुझी? एक मिनिट, तू एवढ्या संशयाने माझ्या पर्सकडे का बघतोयस? मी चोर आहे का? कोणाची तरी पर्स मारून न्यायला? माझी ही पर्स स्वतःच्या हक्काच्या पैशाने घेतली मी. बाई बाई बाई, किती छान आहे, मऊ मऊ, अगदी कोरा वास येतोय. खूप दिवसांपासून मला अशी पर्स घ्यायची होती, शेवटी मला मिळाली. छान आहे ना? हो हो मस्त आहे ग. ऐक ना वल्ली, विकत घेतलीस ते ठीक आहे, पण त्यासाठी पैसे कुठून आले? कुठून आले म्हणजे? मी घर खर्चातनं बाजूला काढले होते पैसे. घर खर्चात ना? हे बघ, मला मान्य आहे की तू शिपाई आहेस, पण आता जे आहे ते आहे ना, त्याला काय करणार? आता हा शिपाई आहे म्हणून मी हौस मौज नाही करायची मग? अरे महिन्याच्या महिन्याला मला जे पैसे मिळतात ना घर खर्चासाठी, त्यातनं मी थोडे थोडे बाजूला काढत होते, कारण मला पर्स घ्यायचीच होती. पण मला हवी तशी मिळाली ग बाई, अगदी मला हवी तशी. संशय नका घेऊस माझ्या पर्सवर, कळला? माझी पर्स छान आहे ना अप्पा? बस 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 बस. बोरं खा. हा, हे घे. छान. बाप लेक सासूच्या कष्टाची फळं चाखत बसलेत वाटतं. अरे दुसऱ्यांना तरी थोडं चाखायला ठेवा. अय्या माई मावशी, गोड आहेत फार. तुम्ही आणलेत? अरे नाही ग, अगं गंमतच झाली. एक न मुलगा आला होता, म्हणजे आपल्या सौरभच्या वयाचाच असा होता ग, पण अशी भरदार शरीरयष्टी, असा दमदार आवाज. म्हणाला हॉटेलचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय, मला घरचं काही साधं जेवण असेल तर द्या. मी काय बाई आपलं साधी भाजी पोळी आणि आमटी भाताची असं ताट सारखवलं त्याच्या पुढे. काय खुश झाला, म्हणाला आईच्या हाताची आठवण आली. त्यानंच ठेवली पोरं. गुढी होता ग पोरगा. अगं मी त्याला म्हटलं वरचेवर येत जा. अगो जाताना माझ्या पाया सुद्धा पडला तो. बरा होता. अगं बाई, वा वल्ले, म्हणजे मुलावर चांगले संस्कार दिसतायत. हो हो चांगलेच. म्हणजे आकाश जोशी वाड्यापर्यंत पोचला. माई मावशी, तुमच्या कष्टांची गोड फळं आज मी चाखतेय, आणि आता सौरभ भाऊजी माझ्या कष्टाची कडवट आंबट फळं चाखणार आहेत. सावध राहा सौरभ भाऊजी, या आकाश जोशी आणि वल्लीची युती जड जाणार आहे तुम्हाला. मी काय म्हणतो, आपण काहीतरी गरम पिऊया, कॉफी वगैरे. शी, आत्ता कॉफी? काहीतरी छान गार आईस्क्रीम वगैरे खाऊ म्हण ना. ए बाई, आत्ता कुठे सर्दी बरी होते ना तुझी? हा मग काय, मग आजारी पडशील ना परत. तुला ना स्वतःची काळजी बिलकुल घेता येत नाही. मलाच तुझी काळजी घ्यायला लागणार. तुझं सतत काय असतं रे? माझं काय नाही, पण मी आईस्क्रीम वगैरे खाणार नाही. आपण काहीतरी गरम खाऊया किंवा पिऊया.
कोण बाबा? स्टुपिड, माझा बाबा तिथे होता. अगं पण तू त्यांना कधी पाहिलं नाहीयेस ना? फोटोज मध्ये तर बघितलंय ना, पण तो आता होता बहुतेक तिकडे. नसेल ग, 20 वर्ष झाली ना त्यांना जाऊन. हो, नसेल का? नसेल. चल, कॉफी कॉफी. मला नव्हतं करायचं हे काही, मला नको होता संसार. तू ओढून आणलंस मला या सगळ्यात. नक्की काय कारण हे सगळं अचानकपणे सोडून देण्याचं? माझं तुझ्या कुटुंबाबरोबर नाही जमणार. मी आणि ते खूप वेगळे आहोत आणि मला हे ऍडजस्ट वगैरे करणं जमणार नाहीये. सौरभ, तू लवकर यातून बाहेर पड. हे तुझ्यासाठीही चांगलं आहे आणि माझ्यासाठी. किती बदललंय ना दादा सगळं. मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी एवढा मोठा होईन की तुझी समजूत काढायला येईल. आणि आपल्यात तसं ठरलंय ना की कायम माझं काहीतरी बिनसणार, मी रुसणार आणि तू समजूत काढायला येणार. लहानपणी आठवतंय का, खूप हट्ट करून सुद्धा हवी असलेली गोष्ट मिळालीच नाही तर मी असा खोलीत येऊन बसायचो एकटा. सगळे दिवे बंद. मग तू यायचास, अशीच पाठ दाबून द्यायचास, माझी सगळी चिडचिड ऐकून घ्यायचास आणि मग समजवायचास मला, सच्चू हवी ती प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे असं काही नाहीये. नाही मनासारखं होत कधी कधी, नाही मिळत हव्या त्या गोष्टी. पण मी समजूनच नाही घ्यायचो ना दादा. हट्टी होतो मी. हवी ती वस्तू न मिळणं आणि हव्या त्या व्यक्तीने सोडून जाणं, या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे सचू. तुझा बरं वाटेल मला. जा दादा, मी नाही जाणार आहे. ऐक ना दादा, तुझ्या मनात जे काही खदखदतंय ना, बोल माझ्याशी, मोकळा हो. तुला बरं वाटेल. अरे मी थोडा वेळ एकटा बसलो ना की बरं वाटेल मला. दादा ऐक ना रे, बरं वाटेल तुला. सचू जा. ऐकलंय मी सगळं. काय होऊन बसलं ग मावशी? किती वर्ष असं दुःख भोगायचं दादा? खरंय रे तुझं. आधी सौरभ एकटा होता, आता एकटा पडलाय. पण या दुःखापुढे ना एकटे पण परवडलं रे. कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि मी त्याला याच्यात ओढलं. मलाच दुर्बुद्धी झाली रे. त्याच्या या अशा अवस्थेला ना मीच कारणीभूत आहे, मीच जबाबदार आहे. नाही ग मावशी, तू काही केलेलं नाही. तू जे काही केलंस ते चांगल्या हेतून केलंस ना. काही गोष्टी नसतात आपल्या हातात, काय करणार. बरं मी जातो आता. सकाळी लवकर जायचं ऑफिसला.